नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात काही प्रश्न हे वारंवार विचारले जात आहेत। तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ हे आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपण पाहूया, नोंदणी कोण करू शकतो? 14 वर्ष व त्यावरील वय असलेले नोकरीस इच्छुक असलेले उमेदवार या पोर्टलवर नाव नोंदणी करू शकतात। नोंदणी कोठे करावी? कौशल्य व रोजगार मंत्रालयाच्या www.rozgar.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपण आपल्या नावाची ऑनलाईन नोंदणी करू शकतात। पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहूया, नोंदणी करणे आवश्यक आहे का? तर मित्रांनो, नोंदणी करणे हे आवश्यक आहे। आपण जर या पोर्टलवर नोंदणी केली असेल तर आपल्याकडे असलेल्या पोचपावतीचा उपयोग करून आपण विविध खाजगी व शासकीय आस्थापना येथे रिक्त असलेल्या जागांवर आपण ऑनलाईन अर्ज करू शकतात। या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तर या पोर्टलवर आपल्याला जर नोंदणी करायची असेल तर आपल्याकडे आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, कौशल्य प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, चालू स्थितीतील ईमेल ID व चालू स्थितीतील मोबाईल नंबर हे कागदपत्र असणे आवश्यक आहे। उमेदवाराशी संपर्क करता यावा यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे? तर भविष्यातील संधींसाठी उमेदवारांना जलद संपर्क करता यावा यासाठी स्वतःचा संपूर्ण पत्ता, चालू स्थितीतील ईमेल ID व चालू स्थितीतील मोबाईल नंबर या पोर्टलवर नोंदणे हे आवश्यक आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्या अगोदर आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। नोंदणीची वैधता किती दिवस राहील? तर मित्रांनो, आपण पोर्टलवर नोंदणी केल्यापासून 1 वर्षापर्यंत आपली वैधता राहील। मित्रांनो, येथे एक महत्त्वपूर्ण टिप आहे की आपला यूजर ID व पासवर्ड याचा उपयोग करून आपण वेळोवेळी या पोर्टलला भेट द्या व लॉग इन करा, जेणेकरून लॉग इन केल्याच्या दिनांकापासून आपली वैधता, नोंदणीची वैधता ही पुढील 1 वर्षापर्यंत वाढत जाणार आहे व भविष्यात आपल्याला वारंवार नोंदणी करावी लागणार नाही। ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर जिल्हा रोजगार कार्यालयात कागदपत्रे जमा करावी लागतील का? तर मित्रांनो, आपण जर आपल्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी केली असेल तर आपल्याला जिल्हा रोजगार कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। ऑनलाईन नोंदणी केव्हा करू शकतो? मित्रांनो, वर्षभरात आपण ऑनलाईन नोंदणी ही केव्हाही करू शकतात। ज्यावेळी आपली शैक्षणिक पात्रता असेल व आपण काम करण्यास इच्छुक असल्यास आपण आपल्या नावाची ऑनलाईन नोंदणी करू शकतात। पुढील महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूया, मी जर ऑनलाईन नोंदणी केली तर त्याचा मला काय फायदा होईल? तर मित्रांनो, विविध शासकीय व खाजगी आस्थापना येथे वेळोवेळी या जाहिराती निघत असतात। तर अशा वेळी आपण जर नोंदणी केली असेल व आपल्याकडे नोंदणीची पोचपावती असेल तर आपण त्याचा उपयोग करून त्या आस्थापनामध्ये आपण आपला अर्ज देऊ शकतात व तेथे आपला विचार केला जाईल व आपण ऐनवेळी होणारी आपली धावपळ ही वाचेल। पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहूया, नोकरीसाठी अर्ज करताना प्रत्येक वेळीस नोंदणी करावी लागेल का? तर मित्रांनो, आपण जर एकदा नोंदणी केली असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस नोंदणीची आवश्यकता नाही। मात्र आपला यूजर ID व आपले प्रोफाईल हे त्या स्थितीत चालू असणे हे आवश्यक आहे। आपण जर ते 1 वर्षापर्यंत जर त्याच्यात लॉग इन केलं नसेल तर ते इनॅक्टिव्ह होत असतं। अशा वेळी आपल्याला परत ही नोंदणी करावी लागेल। राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी नोंदणीचा उपयोग करून नोकरीसाठी अर्ज करू शकतो का? तर हो, आपण एकदा केलेल्या नोंदणीचा उपयोग करून राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात नोकरीसाठी अर्ज करू शकतात। नोंदविलेल्या मोबाईलवर OTP येत नाही तर अशा स्थितीत आपण जिल्हा रोजगार कार्यालय येथे भेट देऊन आपली समस्या सांगा, ते आपल्याला निश्चितच मार्गदर्शन व मदत करतील। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स ही आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।